चला, समूळ संख्या. समूळ संख्यांना दुसरं नाव काय म्हणायचं? सापेक्ष मूळ संख्या. कधी म्हणायचं बघा, काय सांगितलंय? ज्या दोन संख्यांचा एक सोडून कोणताही सामायिक अवयव येत नाही त्या संख्याला. समजा मी तुम्हाला आता उदाहरण देते बघा, 12 आणि दुसरं एक समजा 13 दिलाय. मला 12चे विभाजक सांगा कोणकोणते येणार? 2 1 येणार नाही? 1 2 3 4 12 आणि 12 म्हणजे 1 आणि 12 हे म्हणजे 1 आणि स्वतः ती तर संख्या येतेच आहे, त्यात काही प्रश्नच नाही. 13ची सांगा. 13 1 आणि 13 आणि 13. आता मला सांगा ह्याच्यामध्ये कॉमन कोण आहे? सामायिक कोण आहे? एक आहे. दुसरं कोण आहे का? नाही. हा, मग काय लक्षात ठेवायचं बघा, एक सोडून दुसरं कोणताच अवयव सामायिक नसेल तर त्यांना कोणत्या म्हणायचं? तर थोडक्यात समूळ संख्या म्हणायचं. फक्त एकच तेवढं त्यांच्या सामायिक येणार, दुसरं कोण सामायिक आले का ह्याच्यामध्ये? कुणीही नाहीये. समजा मी दुसरं एखादं एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला, 25 आणि 26 आहे. सांगा ह्याच्यामध्ये सांगा 25 या अवयव कोण? 1. हा, अजून 3 न जातो 25. 5. हा, बोला पुढे. आणि 25. बाकी आधीमध्ये कोणी जातच नाहीये. 26 ला सांगा. 1 2 हा, 13 आणि 26. सांगा ह्याच्यामध्ये एक सोडून दुसरं कोण सामायिक आलंय का? नाही. मग या दोन्हींना आपण समूळ संख्या म्हणू शकतो का नाही? म्हणता येणार का नाही? हा, आले का लक्षात? म्हणजे एवढंच फक्त ह्याच्यामध्ये कॉमन आहे, दुसरं कुणी सुद्धा त्यांच्यामध्ये कॉमन आलेलं नाही. जर एक सोडून कोणताच जर विभाजक त्यांचा सामायिक नाही आला तर त्या सगळ्या संख्यांना कोणत्या म्हणायचं? तर एकमेकींच्या समूळ संख्या आहेत असं म्हणायचं. आले का लक्षात काय सांगितलं? घ्या आता नोट डाऊन करून. लक्षात आले का? ज्या दोन संख्यांचं एक सोडून कोणताही सामायिक अवयव येत नाही, एक सोडून एकच फक्त सामायिक येणार, बाकी कोणताच नाही येणार. घ्या त्याच्यामध्ये आता नोट डाऊन करून घ्या. इथं 12चे विभाजक, 13चे विभाजक असं म्हणा. विभाजक कोणाचे आले तर हे 12चे विभाजक, 12चे विभाजक असं म्हणूयात, म्हणजे लक्षात येईल. विभाजक आणि विभाज्य दोन्हीतला फरक लक्षात ठेवायचा. विभाजक म्हणजे ज्यानी ज्यानी भाग जातो ते, आणि विभाज्य म्हणजे त्याच्या पटीत येणार आहे, त्याचा पाडा लक्षात ठेवायचा. तेराचे 25चे विभाजक, सव्वीसचे विभाजक. झालं? आता मला सांगा 36 आणि 37 येणार का नाही? संख्या सांगा. 36 आणि दुसरी 37 आहे. आहेत बरोबर का? बर, कसं काय सांगा? 1 न जातोय, 2 नाही, 3 नाही, 4 6. हा, परत अजून 12 आणि अजून कोण जाऊ शकतोय? 18 आणि 36. 37 ला कोणी जाणार? 1 आणि 37. दोन्ही मध्ये कॉमन फक्त कोण आला? 1 झाला बरोबर का? म्हणजे आता हे जर मला सांगा ह्या संख्या कसल्या आहेत रे? 12 13, परत लगेच 25 26 आले, 36 37. म्हणजे आपण असं मूळ कुठे तेव्हा सगळ्या कुठं? हा, लगतच्या ह्याच्या लक्षात आलंय बघ. त्या सगळ्या कशा संख्या तर हे लगतचे आहेत. मग लगतच्या दोन संख्या आल्या ना तर त्या नेहमीच समूळ असतात. हा, दोन क्रमवार संख्या आल्या ना एक पाठीमागे एक. बघा आता पण लगेच 12 नंतर 13 घेतलं तर 12 13. परत आता दुसरी गंमत बघा, लगेच 25 आणि 26 घेतले, त्याच्यानंतर 36 आणि 37 आहे. त्याचा अर्थ त्या दोन्ही लगत चालल्या का? मग क्रमवार येणाऱ्या जर दोन संख्या असतील ना तर त्या काय असतात म्हणायचं? तर एकमेकींच्या समूळ असतात. आलं लक्षात? लिहून ठेवा खाली तिथे एक वाक्य. उदाहरण घेतलीत का सगळी? 36 उदाहरण घ्या की सगळे, म्हणजे मग पुढचं सांगते. आता ती बॉबिन तिकडे घालणार. चला घ्या त्याला. 12 व 13 खाली लिहा. 12 व 13, 12 व 13 कॉमा करून लिहा. 25 व 26 कॉमा, 36 व 37, 36 व 37. या सर्व संख्यांचे
सर्व संख्यांचे सामायिक विभाजक फक्त एक आहे. इतर कोणतीही संख्या नाही. म्हणून त्या सहमूळ संख्या आहेत. हा त्या नाहीत. म्हणून त्या सहमूळ संख्या आहेत. आणि खाली एकदम INP करून ठेवा. 2 क्रमशः स्टार करून ठेवायचं किंवा तिथं INP असं लिहून ठेवायचं. हा चालतंय खरं. 2 क्रमशः येणाऱ्या संख्या 2 क्रमशः येणाऱ्या संख्या सहमूळ असतात. मूळ संख्या आणि सहमूळ संख्या एक असतात असं म्हणता येईल का? नाही. दोन्ही वेगवेगळे आहेत बरं का. सहमूळ वेगळ्या आणि नुसत्या मूळ वेगळ्या. बरोबर का? आता हिला 25 आपल्याला 36 आहे. 36 ही काही मूळ आहे का? नाही. ती वेगळी आली ना. त्याच्यामुळे सहमूळ वेगळं आणि मूळ संख्या वेगळं. पुढचं घ्या. आता संयुक्त संख्या टाका. नाही आपल्याला प्रत्येक हेरातल्या काढायचे 2 अंकी 3 अंकी वगैरे अशा म्हणून घ्यायचं. पुढचं हेडिंग टाका. आता संयुक्त संख्या एक व सर्व मूळ संख्या सोडून संयुक्त संख्या टाका. तिथं 1 व सर्व मूळ संख्या सोडून मूळ संख्या सोडून इतर सर्व संख्या सहमूळ असतात. संयुक्त असतात. इतर सर्व नैसर्गिक म्हणाला तरी चालेल. इतर सर्व नैसर्गिक संख्या असं म्हणा. इतर सर्व नैसर्गिक संख्या संयुक्त संख्या असतात. खाली 1 ते 100 पर्यंत एकूण किती संयुक्त संख्या? 1 ते 100 पर्यंत 1 ते नको अगोदर असंच टाका. 1 आकडा 2 आकडा परत सांगते. 1 ते 100 पर्यंत 74 संयुक्त संख्या आहेत. 74 संयुक्त संख्या आहेत. सर्वात मोठी संयुक्त संख्या कोणती? सर्वात मोठी 99. सर्वात मोठी सर्वात मोठी संयुक्त संख्या कोणती? 2 अंकी नाही. कोणताच अंकच नाही. सांगता येणार नाही कारण अनंत असतील ना संयुक्त संख्या. त्याच्यामुळे सांगू शकत नाही. घ्या. सर्वात मोठी संयुक्त संख्या अनंत आहे. नेक्स्ट सांगा मला. सर्वात लहान एक अंकी संयुक्त संख्या कोणती? 4. बरोबर आहे. सर्वात लहान एक अंकी संयुक्त संख्या. सर्वात लहान एक अंकी संयुक्त संख्या 4 आहे.
4 आहे, 4 आहे. 0 व 1 हा खाली पुढचं 0 व 1 ह्या संयुक्त संख्या नाहीत, या संयुक्त संख्या नाहीत, या संयुक्त संख्या नाहीत, संयुक्त संख्या नाहीत. आलेत का लक्षात? परवा आपलं जोडमूळ झालं होतं ना, झाले की जोडमूळ वगैरे ते झाले, जोडमूळ झाले, सम झालेत, विषम झालेत, मूळ झालेत. चला घ्या आता ह्याच्यावरचे एक्झाम्पल्स घेऊयात आपण. उदाहरण हा उदाहरण म्हणून घ्या पुढचा आता. उदाहरण टाका. p ही विषम संख्या आहे. उदाहरण म्हणून घ्या आता पहिलं. p ही विषम संख्या आहे. p ही विषम संख्या आहे. तर क्रमाने येणारी, तर क्रमाने येणारी, तर क्रमाने येणारी 12वी विषम संख्या कोणती? तर क्रमाने येणारी 12वी विषम संख्या कोणती? विषम संख्या. ऑप्शन्स लिहिते ह्याचे मी. p अधिक 12 गुणिले 2, दुसरा आहे p वजा 12 गुणिले 2 आणि तिसरा आहे p अधिक 24 आणि चौथा ऑप्शन आहे p अधिक 12 गुणिले 2 वजा 1. चला तुम्हाला काय वाटतं बघा, जरा 2 मिनिटं ट्राय करा, नाही तर सांगतेच माझ मी तुम्हाला. किमान प्रश्न तरी कळू देत ना. जर मी अगोदरच उत्तर सांगितले तर तुम्ही काय विचार करणार तुम्हाला? बोला. p अधिक 24. बरं अजून कोणाच काय? p अधिक 12 गुणिले 2 आणि p अधिक 24. बरं अजून कोणाच काय वेगळं सांगा. अजून कोणाच काय वेगळं नाही? जमते का नाही? बरं कशावरून काढलं सांगा हे. ही विषम संख्या आहे अशी कोणती पण धरायची, बरोबर का? समजा आपण एखादी विषम संख्या कोणती एक मी सांगते की पहिल्यांदा आपण असं समजून जाऊया. p ही विषम संख्या आहे असं त्यांनी सांगितलंय, पण आपण एक कोणती तरी गृहीत धरूया. सांगा मला कोणती पण एक विषम संख्या सांगा. विषम संख्या कोणती पण सांगा. 3. बरं 3 धरूया. 3 ही विषम संख्या धरली तर त्यानंतरची कितवी सांगितल्या त्याने? 12वी. म्हणजेच 12वी कोणती येणार सांगा. 3 नंतर 12वी कोणती येणार? हा 3 नंतर 12वी कोणती येणार? 27. बरोबर का? 27 झाली का? बघा नीट चेक करा. 27 झाली का? हा. मग आता काय करायचं बघा, तुम्ही 3 नंतरची 12वी कोणती आली तर तुमचं 27 आली. मग ह्याच्यासाठी काय केलं ना, तेच लॉजिक इकडे वापरायचं. कारण विषम संख्या आणि समसंख्या या एकाडी येत असतात ना. काय म्हणजे एक ही विषम आली तर 2 परत सम येतं, परत 3 विषम, म्हणजे एकाड आले का. मग एक काम करायचं ह्याच्यामध्ये 3 मध्ये काय करायचं आपण 12 मिळवणार का, तर 12ची दुप्पट करायची. कारण 12वी सांगितल्या नाही. मग जर आपण रिअल मध्ये जर 12वी मोजले तर किती येणार? 15 येणार का? म्हणजे आपण 3, 4, 5, 6 असं जर मोजत बसलो तर 12वी येणार का? 12वी म्हणजे कोणती आली? 15 असणार का त्याच्यामध्ये? पण आपल्याला ही शोधायला सांगितल्या का? आपल्याला सांगितलं काय? विषम. मग विषम संख्या म्हणजे काय? एकाड येणार का? म्हणजेच त्या 12चे डबल करायचं. म्हणजे काय होणार बघा, पहिला 3 अधिक 12 गुणिले 2 करायचं. झालं. आलं लक्षात? म्हणजेच ह्याचा अर्थ पहिल्यांदा आपल्याला दिलेली कोणती संख्या आहे? p लिहू का? अधिक 12 गुणिले 2. म्हणजे ह्याचं उत्तर आपल्याला हा एक पर्याय असू शकतो का? असा एक असणारा. आणि दुसरा पर्याय कोणता असू शकेल सांगा? हा p अधिक 24. आलं लक्षात? असे आपल्याकडे 2 पर्याय अवेलेबल असणार. तर दोन्ही पण पर्याय बघा कोणकोणते. पहिला पर्याय एक येणार का? आणि अजून कोणता येऊ शकतोय? तिसरा.
बाळानं का डबल केलं लक्षात आलं का? 12च्या डबल का केलं ते? कारण ह्या संख्या कशा एकाड येतात ना. आता 100 संख्या आपल्या 1 ते 100 पर्यंत, तर सम किती 50 आणि विषम किती असतात 50. समजा मी 1000 दिल्या तर त्याच्यात 500 सम असणे 500 विषम असणार. म्हणून काय करायचं, जे दुप्पट करायचे आणि पहिली संख्या अधिक ती विचारलेली संख्या त्याची दुप्पट करून घ्या. आलंय का लक्षात काय येते? घ्या आता. म्हणजे ह्याला आता सूत्र टाईप लक्षात ठेवणार का? काय करायचं बघा, पहिलं सूत्र कसं लक्षात ठेवायचं. दिलेली संख्या अधिक काय करणार, विचारलेली संख्या, बरोबर का? विचारलेली संख्या गुणिले किती करायचं 2000. म्हणजे आपल्याला पुढची संख्या मिळेल का? कसं वेगवेगळं? हा. मग ह्याच्याप्रमाणे बघायचं ना, त्याच्यानंतरच एक ऍड करून बघायचं. सांगते त्याचं पण एक सांगते. एक हे करायला लागणार की त्याच्यामध्ये सांगते दोन्ही पण एकदा. म्हणजे इथं आता दोन्ही विषम दिले होते म्हणून बरं पडलं ना. एक सम आणि एक विषम दिले तर त्याच्यासाठी पण आहे की सांगते. घ्या आता व्यवस्थित. पण हे नीट समजावून घ्या, असंच का आलेलं आहे ते. ते गुणिले 2 का केलं हे नीट बघा, कारण डबल एकाडे येणार आहे. एक सम परत विषम, सम विषम सम विषम, म्हणून ते एकाडे आलेले आहेत. हो लिहायचं की मग. होय 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 करायचंच. झालं का? दिलेली संख्या अधिक विचारलेली संख्या गुणिले 2 करा. त्यामुळे ह्याला दोन्ही ऑप्शन्स आले बघा. करू पाहिजे ते झालंय ना. चला घ्या पुढचं. पी अधिक 5. पाणी नाही, लाईट नाही, सगळ्यात कशाला सांगायचं. पी अधिक 5 हे 3 हे विषम संख्या असून फोनवर काय बोलायचं ते काय देणार हे विषम संख्या आहे. तयारी एवढी चालली आहे. तर त्यापुढे क्रमाने येणारी त्यापुढील क्रमाने येणारी 15वी विषम संख्या कोणती? 15वी विषम संख्या कोणती? विषम संख्या कोणती? ह्याला पण मी ऑप्शन्स देते. ऑप्शन पैकी सिलेक्ट करायचं, कुठला येऊ शकतो बघायचं. कोणतरी बघा. होय होय ते अधिक 95. चला ट्राय करा. ऑप्शन नंबर किती येऊ शकतोय बघा. होय होय सूत्र लिहायचं. चला जमलंय का कुणाला? ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. काय दिलं होतं पहिल्यांदा?
पहिल्यांदा बघा काय वापरायचं सूत्र आपल्यासाठी. दिलेली संख्या हा दिलेली संख्या. बोला पुढं. अधिक विचारलेली संख्या हा दिलेली संख्या अधिक विचारलेली संख्या. गुणून 2. विचारलेली संख्या आणि त्याला कितीनं करायचं गुणिले 2. दिलेली संख्या किती आहे बघा बरं. p अधिक 5. आता साधी दिली असते तर पटकन आपल्याला कळालं असतं, पण त्यांनी आता अंश छेद दिले फ्रॅक्शन मध्ये अपूर्णांकामध्ये, म्हणून आपल्याला लिहायची वेळ. नाहीतर हे तोंडी सोडवलं तरी चालू शकतं. विचारलेली संख्या कोणती आहे बघा बरं. 15वी गुणिले किती करायचं त्याला 2. ह्याचं याला ब्रॅकेट टाकायचं हवं तरी. बोला किती झाले बघा. p अधिक 5 छेद 3 आणि आधी किती होणार 30 आलं का. पण छेद समान कुठं आहे तेव्हा. छेद समान करून घ्यायला पाहिजे. सांगा आता काय करूयात म्हणजे छेद समान होतील. ह्याला गुणिले 3 करा की. इथं 3 आहे नाही सांगा. मग इथं 3 करायला सोपं आहे ना. तिरकस गुणाकार करून लय क्रिटिकल होणार. आणि ह्या 30 न परत ह्या 1 न ह्याला परत इकडं कशाला इतकं करत बसता. सरळ इकडं 3 आहे तर ह्याला पण 1 ला 3 करू शकतोय ना सहजपणे. बोला किती होणार बघा. p अधिक 5 छेद 3 अधिक खाली पण 3 न गुणा आणि वर 3 न गुणलं तर किती आलं 90 आलं ग. खाली छेद समान झाला का बघा. आता छेद समान आहे त्याच्यामुळे अंशांची बेरीज करा. p अधिक 5 अधिक 90. बोला किती झाले. अधिक 95 छेद 3 आलं का बघा. ऑप्शन नंबर किती येणार. सेकंड आला का. कळालं का कसं सोडवायचंय. म्हणून म्हणत होते गडबड करू नका. एक एक नीट समजावून घ्या की असंच का दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं बघूया. आणि न बघता जरा ट्राय करायचं. एखाद दुसरं आठवायचं बाबा कसं केलंय सूत्र काय आहे त्याच्यासाठी. तसं तर तुम्हाला तोंडी पण कळायला पाहिजे, पण पटकन लक्षात येणार नाही म्हणून काही वेळेस सूत्रांचा वापर करायला लागतो. चला सांगा. 8x अधिक 5 ही विषम संख्या दिल्या. कोणती पण एक संख्या मानायची तर त्या पुढील प्रमाणे येणारी विषम संख्या कोणती. बरोबर का. त्याच्यानंतर म्हणून एक काम करा गे. 8x अधिक 5 सांगितल्या का नाही. मग त्याच्या ठिकाणी तुम्ही साधी कोणती तरी एखादी विषम संख्या माना. तुम्ही सांगा कुठली पण एखादी विषम संख्या. 45. बरं आपण आता मानूयात 45 ही विषम संख्या आहे असं मानू. विषम संख्या आहे असं मानलं तर काय होणार. त्याच्या पुढची कोणती विचारल्या त्या पुढील क्रमाने येणारी विषम संख्या कोणती. बरोबर का. मग विषम पुढची कोणती येणार 47. म्हणजे किती ऍड झालं त्याच्यामध्ये. 45 मध्ये किती मिळवलं 2. म्हणजेच कोण आलं 47 आलं. मग आता सेम आपल्याकडे कोण आहे 8x अधिक 5 आहे ना. त्याच्यामध्ये 2 मिळवा की. 8x अधिक 7. हा ही 8x आहे असं आणि 5 आणि 2 मध्ये 7 आलं. कारण इथं 2 ऍड करून चालणार आहे का नाही. झालं 8x अधिक 7 म्हणजे ऑप्शन क्रमांक किती आला 3रा. मग काय अवघड आहे सांगा बरं. अवघड काय आहे मग. दिलेल्या ह्याच्यावर असं करायचं आणि मग सोडवायचं. घ्या तिथं मांडलेलं वगैरे नोट डाऊन करून व्यवस्थित घ्या. कळाले का. डायरेक्ट नाही कळालं तर असं एखादी संख्या मानायची. त्याला आपण काय लॉजिक वापरणार ना तसंच आपण त्याला सुद्धा लॉजिक वापरायचं. आले का लक्षात. आता जर सम विचारली असती तर किती येणार सांगा. हा पुढचा प्रश्न तुम्ही तयार करा आता. हा अधिक 4. हा करा आता तुम्ही तयार करा आणि त्याचं उत्तर लिहा किती येणार बघा. चला वाचा प्रश्न काय सांगितलंय. 2 अंकी संख्येतील अंकाची आदला बदल करूनही अशा प्रकारे सर्व नवीन संख्येची बेरीज 400 पेक्षा कितीने कमी अंक जास्त आहे. काय कळालं ते सांगा. वाचा म्हणल्यावर वाचलं बरोबर आहे, पण काय समजलं सांगा. प्रश्नाचं आकलन होणं खूप गरजेचं आहे. काय कळालं सांगा ह्याच्यातलं. हा बोला काय कळालं सांगा ह्याच्यातलं. काय कळालं मग काय संख्या जे आहे 2 अंकी त्याचे अंकांचा आदला बदल करायचे आणि त्या नवीन संख्या मिळते त्याची बेरीज 700 पेक्षा कमी आहे ती बघायची. ह्याला म्हणायचं वाचायला.
नुसतं पहिलीची पोरं पण बाळांनो वाचतात, अंगणवाडीची मुलं पण वाचतात. वाचणं महत्वाचं नाही, वाचन करणं म्हणजे त्याचं आकलन किती झालंय ते गरजेचं. तुम्ही वाचा म्हणलं का नॉनस्टॉप सूर लावताय. वाचण्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला ह्याच्यातलं काय कळालं. मी प्रश्न समजावून नकोय द्यायला रे, तुम्हाला कळायला पाहिजे. चला इकडे लक्ष द्या. 2 अंकी मूळ संख्येतील अंकांची 2 अंकी मूळ संख्या सांगा पटपट कुठल्या कुठल्या त्या. हा बोला बरोबर. 11, 13, 11 हा 13 हा 17, 19, बोला बरोबर. 23, हा 29, हा 30, हा 37, हा 41, हा बरोबर आहे. हा 79 आणि त्याच्यानंतर हा 97. त्यांचं काय विचारलंय? 2 अंकी मूळ संख्येतील अंकांची अदला बदल करूनही पुन्हा मूळ संख्याच मिळते. पुन्हा मूळ संख्याच. बघूयात. 11 अदला बदल करा, 11 मिळालं. 13 अदला बदल करा, सांगा पटपट. इकडे हा हा 32 हा 93, हा 93, हा 94, हा 13, 73, हा 14, 34, हा 74, हा 35, हा 95, 16, हा 76, हा 17, हा 37, हा 97, हा बोला इकडे. 38, 79. आता काय विचारलं होतं? 2 अंकी मूळ संख्येतील अंकांची अदला बदल करूनही पुन्हा मूळ संख्याच मिळते. बघा बरं कुठल्या कुठल्या मूळ संख्या मिळाल्या. 11, हा 31, हा एकत्र आहे की. हा पुढे 13, 73 हा परत अजून 17, 37, 97 हा परत 79. मग आता ह्या सगळ्यांची बेरीज करा. कुणाकुणाची 11 अधिक सांगा पटपट. 31, 71, 13, 73, 17, 37 आणि 97 आणि अधिक कोणती? 79. प्रश्न बघा. कोणाच सांगितल्या? करूनही पुन्हा मूळ संख्याच मिळते अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची. असं विचारलं की नाही? मिळालेल्या नवीन पूर्ण संख्यांची. मग आता मिळालेल्या बघा सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज. ही त्यांची बेरीज करणार का? आता करणार का? सांगा मला. तोंडी सांगा. लिहायचं राहू दे. तिकडे लक्ष द्या. तोंडी सांगा. 9 आणि 7 हा 16, 16 आणि 7 23. पटपट करायचं. बोट नाही मोजायचं. पटपट 5 न 7 न असं गॅप नाही. अक्षरात आपण पहिली दुसरी 36. ऐका. 9 आणि 7 किती झालं होतं? 16. 16 आणि 7 23. 23 आणि 7 30. 30, 36, 37, 38, 39. हाच्या गेला 3, 10, 19, 22, 23, 30, 31, 38, 41 आणि 42. 42 आणि 3 किती आलं होते? 45. आणि हातच्या धरला होता. 7 आणि 3 धरला होता. धरलेला हातच्या तिकडं. म्हणून तर ते 10 आणि 9 19 डायरेक्ट म्हटलो ना. म्हणजे 429. मग प्रश्न काय विचारलाय तुम्हाला? हा मग काय विचारलंय त्यांनी? 23 ही 600 पेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे. मग 600 वजा करूया का? 600 वजा 471 कमी. 171 येतोय काय? म्हणजे 171 ने कमी ऑप्शन कुठे आहे बघा? पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात? काय कार्तिक विराज लक्षात येतंय का? नाही नुसतं वाच म्हणल्यावर मोठ्यानं वाचायचं नाही. आकलन होणं गरजेचं आहे. हे आता व्यवस्थित नोट करू. वाचायला सगळ्यांना येतंय. फक्त ते काय म्हणलंय हे कळालं पाहिजे त्याच्यामध्ये. बरोबर का? काय त्यांना म्हणायचंय ते ह्या व्यवस्थित नोटात करू. पुढचं बघूया. न लिहिता कसं काय केलंस मग? नको तसं करायला. अजून तुमचा सराव नाही तोपर्यंत घ्या. ज्यावेळेस सराव व्यवस्थित होईल ना त्यावेळेस मग डायरेक्ट केलं तरी चालतंय. आता अजून आपला सराव नाही तोपर्यंत नीट घ्या. चला 5वा प्रश्न. 1 ते 100 पर्यंत काय कळालं ते सांगायचं. आता मी तुम्हाला वाचा असं म्हणणार नाही. काय समजलं किती मूळ संख्या मोजायच्या? हा अदला बदल करून किती मूळ संख्या मिळाल्या? हा
मग हे बघा की आता ऑलरेडी आपण अगोदरच्या प्रश्नाला काढल्याच होत्या का नाही, त्याच इथं वापरल्या तर चालतं का नाही? अगोदर काढल्याच होत्या ना आपण, त्याच आता इथं वापरूयात. बघा आपण किती येतात अदला बदल केल्यावर मूळ संख्या किती मिळतात? हा सांगा, बोला पटपट. किती आहे मूळ संख्या? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. एकूण किती येणार? तर 9. ऑप्शन क्रमांक 3. आलं लक्षात? आता कुठल्या कुठल्या त्या सारखं म्हणून पाठ करून टाकायचं, ते आहेत त्या सगळ्या. होय, ह्या की एकदा तुमच्या हाताखालून जाऊ देत ना, म्हणून घ्या. हाताखालून घालवण्यासाठी लिहायचे, बाकी काय नाही. झालं झालं का? मी इरेज करणार आता, न बघता लिहा तुमचं तुम्ही. सारखं बोर्डवर बघायला लागलं ते एकदा समजावून दिले की परत बोर्डवर बघायची सवय लावायची नाही. पर्यायातील समूळ संख्यांची जोडी, समूळ संख्यांची जोडी, समूळ संख्यांची जोडी कोणती नाही. आता ऑलरेडी मी सांगितलंय तुम्हाला समूळ संख्या कोणाला म्हणतात, बरोबर आहे का? मग आता काय फक्त विचारलंय त्यांनी, समूळ संख्यांची कोणती जोडी नाही. ते आता 2 मिनिटात जोडी आहे. ह्या माझ्यासोबतच प्रश्न करत तुझा घालवायला. समूळ संख्यांची जोडी नाही. पहिला ऑप्शन आहे 14 ते 15, 14,15. सेकंड आहे 23 10. तिसरा आहे 11 13 आणि चौथा आहे 13 91. चला स्पष्टीकरण पण सांगायचं, नुसतं कोणती नाही म्हणलेला. हा सॉरी, कोणती नाही असं आहे. एक पर्याय क्रमांक. हा कोणती नाही बरं का, आहे नाही विचारलं, कोणती नाही असं. 4 नाही काय? एक 13चे पाढे नाही नाही मॅडम, केलं ते 13चे पाढे. 4 फिक्स नाही काय? बरं आता स्पष्टीकरण सांगा. 14 15 काय येणार नाही ते सांगा. क्रमवार आहे. हा क्रमवार असले की त्या समूळ असतातच, त्याच्यामुळे पहिला आणि तो येणार नाहीये. आणि समूळ संख्येचे सांगा काय काढायचं असतं पहिल्यांदा? 14चे विभाजक. बोला किती येणार? 1 2 हा 2 7 आणि 14 झाले का? 15चे सांगा. 1 5 15 1 3 5 15. बरोबर. मग ह्याच्यात फक्त सामायिक अवयव कोणता आला? 1 झाला. 1 सोडून कोणताही अवयव सामायिक नाही, म्हणजे ती कसली म्हणायची? समूळ आहे. ही काय आलं? 14 15 ही समूळ आहे म्हणणार आपण. 23 10 सांगा. 23 10 पण आहे, कारण 23 ही मूळ संख्या आहे, त्याच्यामुळे ती कुणाच्याच ह्याच्यात नसणार, म्हणून ते पण आहे म्हणायचं. दोन्ही पण मूळ संख्येत म्हणजे त्या कुणाच्या पाड्यातच येणार नाहीये, त्याच्यामुळे 1 सोडून त्यांचा कोण सामायिक अवयव नसणार आहे. मग आता 13 आणि 91चा चेक करूया आपण. 13चे विभाजक हा 13चे विभाजक कोणते? 1 13. आणि ह्याचे कोणते येणार? 91चे 1 हा 91चे कोणते येणार? 1 13 सॉरी 7 आहे, कारण 13 7 91 ना, त्याच्यामुळे 7 पण येणार. 1 7 13 आणि 91. बघा बरं, 1 पण आला कॉमन आणि 13 पण आला. ह्याचा अर्थ काय? 1 आणि 13 दोघांचे कॉमन आले, म्हणजे हे कसली संख्या नाही? समूळ संख्या नाही. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 13 व 91 समूळ नाही असं स्पष्ट उच्चार करा आणि प्रत्येकाचं स्पष्टीकरण लिहायचं. अजून आपला सराव सुरू आहे तोपर्यंत घ्यायचं. हो, 4ही पर्यायांचं लिहायचं. कायम लक्षात राहिलं पाहिजे समूळ संख्या कोणाला म्हणायचं ते, त्याच्यामुळे लिहायचंच ते. 4ही पर्यायांचं स्पष्टीकरण लिहा. नुसतं एक आलाय म्हणून तेवढं स्टिक करायची नाही. ते बाकीचे पण 4 ऑप्शन काय येणार नाहीत ह्याचा अभ्यास करायचा. चला सांगा, 7व्या प्रश्नात काय कळालंय तेवढं सांगा. 3 क्रमवार समसंख्यांची बेरीज 126 आहे.
म्हणजे कसल्या संख्या मग काय करायचं? काय कळालं सांगा तेवढं. म्हणजे 3 समसंख्या घ्यायच्या हा तिची बेरीज 126 आला पाहिजे. हा बरोबर. मग 42 तिची आणि त्या पहिल्या म्हणजे हा. त्या येतेल्या संख्यांची हा. क्रमवारातील संख्या पहिल्या व तिसऱ्या तिसऱ्या, हा. संख्येची बेरीज किती? किती असं त्यांनी प्रश्न विचारलाय बरोबर का? मग आता काय करायचं बघा ह्यांना. कुणाला जमले असं आहे का? आले की नाही लक्षात? हा सांग काय केलंस? मी 3 क्रमवार संख्या आहेत हा. त्यांना एक्स वाय झेड मानलं. हा 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 बरोबर मग बरोबर. त्या हा. क्रमवार आहेत म्हणजे लहान सगळ्यात लहान संख्येपेक्षा दुसरी मध्यम संख्या 2 ने जास्त जास्त आणि आणि सर्वात मोठी 4 चार न जास्त. ऐका काय काय करायचं बघा. पहिली एक संख्या एक्स मांडली. समजा जर आपण एखादी संख्या 40 समसंख्या मांडली तर दुसरी कोणती येणार? 42. तिसरी कोणती असणार आहे? 46. 40 42 44 रे. म्हणजे आपण प्रत्येकामध्ये किती वाढवत गेलो? 2 वाढवत गेलो का? आणि पहिली जी संख्या होती 40 मध्ये डायरेक्ट 4 मिळवल्यावर 44 आली ना. म्हणून पहिली संख्या आपण काय करायचं? एक्स मानायची. म्हणजे दुसरी कोणती येणार सांगा? अधिक 2 येणार ना दुसऱ्या संख्येमध्ये. हा तिसऱ्यामध्ये किती येणार? अधिक 4 येणार बरोबर का? पाचवी घेतली तर परत किती? x अधिक 6 असं पुढे पुढे चौथी पाचवी असं पुढे जाणार का? मग काय करायचं? ह्या सगळ्यांची बेरीज किती सांगितल्या? 3 क्रमवार समसंख्यांची बेरीज 126 आहे. म्हणजेच काय हे 3 संख्या येते का ह्यांची बेरीज 126. म्हणून काय करूया? x अधिक x अधिक 2 अधिक x अधिक 4 बरोबर किती आली? तर 126. आलं लक्षात? मग हे x म्हणजे किती झाले? 3x बरोबर आहे की? दिव्याला कळते बघ. 3x 2 आणि 4 किती झाले? 6 झाले का? म्हणजेच काय होणार ह्याच्यावरून? 3x अधिक 6 बरोबर 126. म्हणजेच 3x बरोबर किती होणार? हा 6 तिकडे गेला म्हणजे 126 वजा 6 किती आले? 120 आलं का? 120. हा म्हणजेच मग 3x बरोबर जर 120 आलं तर x बरोबर किती होणार? 40. म्हणजेच ह्याचा अर्थ पहिली संख्या 40 तर दुसरी किती असणार? 44. 44 कशी असेल बाळा? 42. तिसरी किती येणार? 44. मग तुम्हाला पुन्हा कुणाची बेरीज विचारल्या सांगा? 40 आणि 44. हा 40 आणि कुणाची येणार? पहिल्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या. सर्वात लहान x आली आणि सर्वात मोठी कोणती आली? सर्वात मोठी कोणती? 44 रे. पहिली 40 झाली का? दुसरी किती येणार? 42 आणि तिसरी किती? 44. मग पहिली आणि म्हणजे 40 अधिक 44 किती झालं? 84. दिला नाही काय ऑप्शन? हा पर्याय दिलेला नाही. पर्याय बघते मी काय आहे. हा 84 किंवा पर्याय दिलेला नाही. बघते एक मिनिट. करा करा करा. चौऱ्याऐंशी आहे तर 2 नंबरचा. हा 40 84 44 आणि 42 चुकून तो 186 झाले. 84 आहे ऑप्शन मध्ये. दुसराच पर्याय आहे 84. ऑप्शन क्रमांक दुसरा. आलं लक्षात? कशा शोधायचं ते? कितीही मोठ्या संख्या असल्या तरी कितीचा फरक करत जातोय आपण प्रत्येकात? 2 2 2 चा. हा आलं लक्षात? आता 4 कुठून आलं कळालं का? कारण पहिल्या संख्येमध्ये 4 मिळवल्यावर मग तुमची तिसरी संख्या असं निघते ना. आणि जर विषम असतं तर काय लॉजिक वापरलं असतं? कधी तर 2 वाढत गेला. आहे तसंच. हेच लॉजिक सगळं वापरायचं आहे. तसंच सगळं सेम वापरणार ना. कारण विषम संख्येमध्ये पण 2 2 चाच फरक असतो की. हेच सगळं वापरायचं. आले का लक्षात? चला पुढच्यांचं सांगा. बेरीज किती येणार? 550. बरं अजून कोणाच काय? हा म्हणजे 6चा वर्ग 7चा वर्ग 8चा असं डॉट 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 12च्या वर्गापर्यंत जायचं असा प्रश्न आहे तो. चला केलंय का कुणी? काय करायला लागलाय सांगा मला. फक्त तुम्ही काय करणार तेवढं सांगा. 550 त्यांचं वर्ग करणार. वर्ग आणि त्यांची बेरीज करणार. बर वर्ग करणार आणि त्यांची बेरीज करणार. बरं अजून कुणाच काय? बेरीज करून सार्थक किती आलं तुझं? 550. तुझं किती आलं? 550. बरं एकांची चुकी सांगितली. सगळ्यांची चुकीची उत्तरं बरोबर येतात हे की नाही? खरोखरच आहे का 550? बरं बघूया. चला ऑप्शन मध्ये तर आहे म्हणून काय
बरं ठीक आहे, बघूया कॅल्क्युलेशन करून बघू किती येते ते. अजून एकदा हे करा, अजून वेगळं कुणाच काय आहे का? 550 सोडून. हा? आहे की बाबा, तेच तर सांगायचं आहे. कारण एवढं आता समज इथं 12चा वर्ग तर आपल्याला एवढा वेळ लागतोय, पेपरला तर 1 मिनिटाच्या आत सोडवायचं असते गं. 144. बरोबर का? 1 मिनिट तर एका मिनिटात सोडवायला पाहिजे की नाही? मग मला सांगा, वर्ग लिहून बेरीज करून एका मिनिटात होतंय का नाही तुमचं? शक्य आहे का? नाही. मग काय करायचं बघा, वर्गांचं जर आलं का नाही, परवा कसं मी ते नैसर्गिक संख्यांच्या बेरजेला सूत्र सांगितलं होतं का, त्या पद्धतीने हे करायचं. कसं करायचं बघा, n घ्यायचं, n+1 करायचं, परत पुन्हा 2n+1 करायचं आणि भागिले 6 करायचं. हे सूत्र पाठ करायचं. आता तुम्ही म्हणाल n म्हणजे कोण घ्यायचं, तर n म्हणजे 12 घ्यायचं. कुठपर्यंत शेवटची सांगितलंय? संख्या. हा, n म्हणजे 12 घ्यायचं. कुठपर्यंत सांगितलंय ते बघायचं. 12 परत किती येणार, 12 अधिक 1 म्हणजे गुणिले 13 झालं का? हा, परत पुन्हा काय करायचं, 2n म्हणजे किती येणार सांगा? 2n म्हणजे किती? 2 गुणिले 12 आणि अधिक 1 भागिले किती करणार, 6. या दोघांच्या मध्ये कुठलं तर अधिकचं चिन्ह वापरायचं. करा आता. म्हणजे किती हा, पण किती अंक येणार असले सांगा? तरी पहिली 7 संख्या घ्यायचं. तुम्ही हे गुणाकार आहे. मॅडम गुणिले 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 मॅडम. गुणिले, अधिक नाही करायचं. मॅडम. कंसात तिथं. हा, किती बोला पण की. अंक असले तरी खाली छेदात 7 घ्यायचं. हा, छेदात 6 घ्यायचं. फक्त वर्गांचं असलं तर बघा, वर्गांच्या बेरजेला. बाकी घनांचं वगैरे वेगळं सूत्र आहे. हे फक्त कोणासाठी आहे, वर्गांच्या बेरजेला. आता बघूयात का आपण, चेक करूया आन्सर तेवढंच येतं का. 12 मॅडम गुणिले- पहिलं सोडून बरं, ठीक आहे, सोडू. करा करा करा, किती येतं बघा. मध्ये गुणाकाराचं चिन्ह बघा, तिथं ब्रॅकेटच्या बाहेर कोणतं चिन्ह नसतं, म्हणजे कोणतं असतंय, गुणाकाराचं. n(n+1) दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 2n+1 पाठच करायचं. आता 12 गुणिले 13 किती येणार बघा. 12 गुणिले 13 दोन्ही 26 आलं का? हातच्या गेलं 2. 13 14 15, हा बरोबर 156 गुणिले 12 दुनी 24 अधिक 1 किती झालं, 25 आलं का? भागिले किती, 6 करूया का? 6 ने ह्याला भागल्यावर किती आलं बघा बरं. 6 दुनी तोंडी करायचं, 6 दुनी 12 किती राहिले एवढा वेळ. हा बरोबर आहे की, 6 दुनी 12 हा, आणि 6 6 36 म्हणजे एवढं आलं का बघा. मग 26 गुणिले 25 करूया का? 25 सख्ख किती, 25 सख्ख किती, सॉरी 25 हा, दीडशे आलं म्हणजे 0 राहिला का इथं, आणि 15 ह्याच्याला गेलं. 25 दुनी 50, 50 आणि 15 हा, 50 आणि 15 65. उत्तर किती आलं बघा, 650. कोण कोण 550 म्हणाले होतं? 650. आलं का लक्षात? आता कळेल का, कितीही वर्गांची किती पण मोठी बेरीज येऊ दे, हे काय आन्सर, हे अशा पद्धतीने जायचं. n ब्रॅकेट मध्ये, n म्हणजे कोणाला घ्यायचं कळालं ना. सुरुवात n(n+1) आणि ब्रॅकेट मध्ये 2n+1 हे सूत्र वापरायचंच आणि मग सोडवायचं. कधी लिहून ठेवा तिथं, वर्गांची बेरीज सांगितली की. दररोजच्या दिवशी शिकवलेली सगळी सूत्र तर रोज ऍड करत जायचं. तुम्ही सोडव लिहिताय त्याच्यामध्ये, परत सांगितलं नाही म्हणू नका, हे राहिलं होतं ते राहिलं होतं. कळालीत का? आता जर घणांचं आलं तर काय करायचं, घ्या घणांचं पण एक एक्झाम्पल सांगते. घ्या आता घणांच्या वेळेस काय करायचं. आता हे सगळं वर्गांचं लिहा ना, मी प्रश्न सांगते. हा, 8वा प्रश्न डायरेक्ट घ्या. हा, 8वा का 9वा बघा किती होईल. 9वा बोर्डवर सिरियस करू ना. पहिल्यांदा आम्ही ते सोडवायला प्रयत्न करतो. हा बरोबर, ठीक आहे. हा, मला पण बाळांनो तेच पाहिजे. तुम्ही जेवढं ट्राय कराल तेवढं कॅल्क्युलेशन तुमचं फास्ट होणार आहे. माझं होणार आहे का सांगा. बरोबर किती. आता ह्याचे मी ऑप्शन्स देत नाही, कारण मनाने देतात, त्यामुळे सोडवायचा प्रयत्न करा. बघा जसं वर्गांचं आहे त्या पद्धतीने घणांचं तुम्ही काढून बघा, उत्तर किती येतं. घन तर पाठ आहेत ना सगळ्यांचे, मग करा पटपट पटपट बेरीज. एकदा हाताखालून जातील ना सगळेच घन, आणि मग त्यानंतर मी ट्रिक सांगते काय आहे ते. हा, 11 पर्यंतच आहे. काय बाळा, पेजेस का पलटायला लागते, पाठ करायची घणा सांगितलं होतं की.
मग आज झालं होतं ना 650 वालं सगळ्यांचं.